नमस्कार मित्रांनो, तर सध्या चाललो आम्ही गायमुखीचं दर्शन करायला. हे पाणी बघा, हे मधलं दर्शन रस्ता आहे. हे पायरी उतरायला लागते पूर्ण. हे पूर्ण कॉर्नर आहे. मंदिराच्या पाठची बाजू आहे. मंदिराच्या इथून वरून उभं यायचं सरळ. समोर पूर्ण समुद्रपट्टा. हो, इथून चालते वेळी पण सांभाळून व्यवस्थित चालायला लागतं. अशा पायऱ्या आहेत. ये 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 चल. आमचा छोटा गुड्डू. दोन्ही साईडला डोंगर आहेत. ही बाजू एक आहे, ही बाजू एक आहे, आणि मधून सरळच आहे रस्ता असा. डायरेक्ट हां बापू ते काय बाहेर गेलं बघ समोर. हे अशी पहिली पायवाट होती. हे साईडने तोडले. आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे. हे बघा, ही जुनी पायरी येतात. इकडे नवीन आहे. हलू हलू उचलून घे, उचलून घे, परती उचलून घे. हलू उतर. दादू मला चक्कर येते. उतर खाली. ते बघून चक्करली. तो ऑलरेडी खालती गेलाय. तो व्हिडिओ करतोय, फोटोशूट करतोय. आणि हा एवढा आला तर ह्याच्याहून वरती चढायचा असतो पायऱ्या. इथून त्याला सांभाळून घे. हे करायला पाहिजे होते ना व्यवस्थित. हे पाणी येतो ना. हो, छे कसला वाटतं बघ. बरोबर. हे असा हा व्हिडिओ केलाय. हा फोटो पण मंदिरात लावलेला आहे. चाललाय झिरो लाईक. आणि हा, देवाला सांग मला लाईक भेटू दे. हे बघा, एक अजून एक मूर्ती सापडली. पहिल्या एक व्हिडिओ मूर्ती दाखवले. हे जुन्या काळातल्या पुराण काळातल्या मूर्ती आहेत सर्व. जागोजागी मूर्ती ठेवलेल्या आहेत. हो, मग मी तुम्हाला बोलू ना, इथं आपण इथपर्यंत आलो, पुढं आलो नाही. मग इथून बरोबर तेच सांगितलं काय प्रतीक. अरे आता इकडून आलो असतो मग अशी, इथून आलो असतो तर डायरेक्ट गेलो असतो. मग इथपर्यंत आलो ना. मग तुम्ही पाठी थांबलो. हे पाठी थांबलं. हे बघा, हे गायमुखीचं दर्शन. हे बघा, हा पूर्ण असा आहे. तर वरून हा पूर्ण पाणी येतो.
हा 24 तास वर्षाचे 12 महिने ते कंटिन्यू पाणी असतो. पाणी प्यायला पितात. हे कसले डोंगर आहेत बघा. असा नजारा पूर्ण. भरती येते. बारीक आहे तेव्हा बारीक आहे. थोडे पण सोडून ते जाईल तो काय बरोबर. बाबू किरवा बघली आहे. किरवा बघ लवकर हो किरवा कसं आहे बघ वेगळा. चला चला तिथे जायचं.